नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही अंगणवाडीमध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला हा फॉर्म मिळू शकतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे पहिला ऑप्शन आहे महिलेचे संपूर्ण नाव। इथे तुमचे संपूर्ण नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जे तुमचे माहेरचे नाव आहे ते इथे येणार आहे। त्याच्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव, जे तुमचे सासरचे नाव आहे ते इथे लिहायचं आहे। दुसरा ऑप्शन आहे जन्मदिनांक, इथे तुमची डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे। तिसरा ऑप्शन आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जो पत्ता तुमचा आधार कार्डवरती आहे तोच पत्ता इथे लिहायचा आहे। चौथा ऑप्शन आहे जन्माचे ठिकाण, जिल्हा लिहायचा आहे, गाव असेल तर गाव, शहर असेल तर शहर लिहायचं आहे। ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे आहे ते इथे लिहायचं आहे। त्याच्यानंतर पिनकोड नंबर इथे येईल। पाचवा ऑप्शन आहे मोबाईल नंबर, इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर आधार क्रमांक, इथे तुमचा आधार क्रमांक येईल। सातवा ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल, जर तुम्ही शासनाच्या इतर योजना म्हणजे जर तुमच्या शासनाच्या कोणत्या पण योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर होय लिहा, नसेल मिळत तर नाही लिहा, आणि जर मिळत असेल तर किती मिळतात ते इथे लिहायचं आहे। त्याच्यानंतर आठवा आहे वैवाहिक स्थिती, जर तुम्ही विवाहित असाल, घटस्फोटित असाल, विधवा असाल, जे पण काय असेल ते इथे लिहायचं आहे। त्याच्यानंतर नववा ऑप्शन आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, इथे संपूर्ण बँकेचे संपूर्ण नाव येणार आहे। त्याच्यानंतर खातेधारकाचे नाव, इथे तुमचं नाव येणार आहे। त्याच्यानंतर अकाउंट नंबर, इथे अकाउंट नंबर फिल करायचा आहे। त्याच्यानंतर IFSC कोड लिहायचा आहे। इथे 10वा ऑप्शन आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, जर जोडला असेल तर होय लिहा, आणि जर नसेल जोडला तर तुम्ही हा पहिले जोडून घ्या, त्याच्यानंतर हा फॉर्म फिल करा। 11वा आहे नारी शक्ती प्रकार, तुम्ही हा फॉर्म कोणाकडे सबमिट करत आहात त्याचं लिहायचं आहे। जर अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडीवरती टिक करा। अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, जर तुम्ही स्वतः भरत असाल तर सामान्य महिला लिहा, किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये असेल तर सेतू सुविधा केंद्राचा टिक करा। त्याच्यानंतर 12 ऑप्शन आहे हे कागदपत्रे आहेत, तर आधार कार्ड आहे, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र। 5वा आहे बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, हे कागदपत्र तुम्ही आहे, हे हमीपत्र तुम्हाला या फॉर्मसोबतच हा हमीपत्र तुम्हाला दिला जातो, तर हा हमीपत्र इथेच अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो हमीपत्र आहे तिथे तुम्ही बघू शकता, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, हे जे सर्व बॉक्स आहेत तिथे तुम्हाला अशी टिक करायची आहे। बरोबर टिक करून इथे तुम्ही अर्जदाराची सही करायची आहे। इथे तुमची सही करून हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रामध्ये जर देत असाल तर तिथे तुम्हाला हा अर्जाची नोंदणी क्रमांक दिला जाईल, ते तुम्हाला क्रमांक लिहून देतील। त्याच्यानंतर स्वाक्षरी करून ही पावती तुम्हाला दिली जाईल। ही पावती तुम्ही सांभाळून ठेवा, जेणेकरून जेव्हा लिस्ट लागेल तेव्हा हा क्रमांक टाकून, जे इथे क्रमांक दिला जाईल हा क्रमांक तुम्ही टाकून तुम्ही तुमचं नाव बघू शकता। आणि जर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म घेऊ शकता। मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म फिल करायचा आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।